नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी प्रिव्हियस इयर एक्सप्लेनेशन क्लासेस सुरू केलेले आहेत. त्याच्यात हा कोणता पेपर आहे तर आजच्या मित्रांनो पेपर नंबर 7 आहे. याच्या अगोदर आपले 6 पेपर एक्सप्लेन करून झालेले आहेत. कशाचे तर गणित आणि बुद्धिमत्ताचे. ठीक आहे, एकदम झालेल्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण आहे मित्रांनो. एवढं केलं तरी मी म्हणेल की पुरेसं आहे, म्हणजे पास होण्यालायक तर होऊनच जाईल तुमचं. ठीक आहे, चला. तर काय आज आपण बघा अग्निवीर GD 25 एप्रिल 2025ला झालेला जो पेपर होता त्याच्यात आज आपण शिफ्ट नंबर 3 पाहणार आहोत. आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला ह्या पेपरचे PDF हवे असतील, जे आपण इथं शिकतात ते तुम्हाला वाटते की PDFच्या स्वरूपात तुम्हाला मिळावे, तर काही तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा. ठीक आहे, आधी काय घेणार तर आधी आपण मॅथचे प्रश्न घेणार. ठीक आहे, 15 प्रश्न मॅथचे असतात आणि 5 प्रश्न कशाचे तर रिजनिंगचे. चलो बघा काय म्हणते मित्रांनो, कोणत्याही त्रिकोणाच्या कोणाची एकूण बेरीज किती असते. जे त्रिकोणाला बघा, हा काय आहे मित्रांनो, हा झाला तुमचा त्रिकोण. मला सांगा ह्या त्रिकोणाला कोण किती असतात तर तुम्ही म्हणाल 1 2 3. त्रिकोणाला कोण किती असतात 3. आणि ह्या तिन्ही कोणांची त्रिकोणांची बेरीज किती असते मित्रांनो तर ती असते 180. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो, याला IMPच करून ठेवा. ठीक आहे, काय म्हणते कोणत्याही त्रिकोणाच्या कोणाची एकूण बेरीज किती असते तर 180 डिग्री. चलो समजलं. पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 2. 1/5ला टक्केवारीमध्ये बदला. बघा मित्रांनो, कोणत्याही संख्येला जर टक्केवारीमध्ये बदलायचे आहे, आता आपल्याला किती 1/5ला टक्केवारीमध्ये बदला म्हणत आहे तर सीधा गुणीला 100 करून घ्या. काय करायचे आहे, टक्केवारीमध्ये बदला म्हणलं की गुणीला 100 करायचे आहे. तर काय होणार बघा, 5 दुने 10 आणि 1 0 किती म्हणजे 20. म्हणजे हे किती होणार तर 1/5 म्हणजे काय होणार तर मित्रांनो 20%. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचं पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते 40/50 चे साधे रूप काय. बघा साधे रूप म्हणजे काय तर त्याला लहान करणे मित्रांनो. ठीक आहे, जर एखाद्या संख्येने दोघांना पण भाग जात असेल तर त्यांना काही लहान करणे. यातला आपण असे पण लिहू शकतो मित्रांनो, काय 40/50 दोघांचा पण अर्थ काय आहे तर समान आहे. ठीक आहे, तर बघा काय कटतो का, बघा इकडे पाहू आपण. काय 0 0 कॅन्सल होणार, म्हणजे काही वाचले 4 आणि 5 वाचले आणि बीच्यात 2 डॉट देऊन द्यायचे मित्रांनो. काय होणार तर 4 5. इथं पण करू शकते, मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जात असेल ते पाहायचं. बघा 0 0 इथंही कॅन्सल होताना दिसत आहे, तर काही वाचत आहे 4 5. म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 3 हा एकदम बरोबर उत्तर आहे. चला सोपी सोपी प्रश्न आहेत मित्रांनो, तर लवकर घेऊ आपण. हा काय म्हणते 0.24 0.21 1.34 यांची बेरीज किती असेल. तोंडी नाही आहेत मित्रांनो, असं करा 0.24. पण एक गोष्ट पॉईंटच्या खाली काय यायला पाहिजेत, पॉईंट आला पाहिजेत. पॉईंट काय होणार 21 अधिक काय आहे तर 1.34. चला काय होणार 4 आणि 1 5. 5 आणि 4 किती होणार 9. 2 आणि 2 4. 4 आणि 3 किती होणार 7. पॉईंटच्या खाली पॉईंट आणि काय येणार 1. म्हणजे 1.79 हा याच्या काय आहे तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो. कोणता ऑप्शन तर पहिला ऑप्शन बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, जर एखाद्या त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर असेल आणि त्यांच्या बाजूंचे प्रमाण 3:2 2:4 असेल तर सर्वात मोठी बाजू किती सेंटीमीटर असेल. बघा असं विचारलं आहे मित्रांनो, आपल्याला काय दिलं आहे त्रिकोणाची परिमिती. परिमिती म्हणजे काय होते, नेहमी नेहमी सांगतो मित्रांनो, परिमिती म्हणजे होते एकूण संख्यांची म्हणजे सॉरी पूर्ण बाजूंची बेरीज म्हणजे काय होते तर परिमिती होते. ठीक आहे, परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय होते तर परिमिती होते मित्रांनो. पण मला सांगा इथं तुम्हाला बाजू दिले आहेत का नाही ना, बाजूंचे काय दिले आहेत तर गुणोत्तर. बाजूंचे आपल्याला काय दिले आहेत तर गुणोत्तर. आपल्याला दिले आहेत बाजूंचे गुणोत्तर. ठीक आहे, किती दिले आहेत आपल्याला बाजूंचे गुणोत्तर बघा 3:2
2 4 असं वाचतो आपण याला, ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला बाजू घ्यायच्या मित्रांनो. बघा पहिल्या बाजूचे गुणोत्तर किती आहे 3 आहे, म्हणजे याची बाजू होणार हे 3x होणार मित्रांनो. बाजू काय होणार 3x. दुसऱ्याचे गुणोत्तर काय आहे तर 2, म्हणजे बाजू होणार हे 2x सेंटीमीटर. आणि तिसऱ्याचे गुणोत्तर आहे मित्रांनो 4, म्हणजे याची बाजू होणार 4x सेंटीमीटर. काय होणार 4x सेंटीमीटर. तुम्हाला आताच सांगितलो परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज. बघा ना परिमिती, परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज, बाजूंची बेरीज, ठीक आहे. किती दिली आहे आपल्याला परिमिती, परिमिती 27 दिली आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे बाजू किती आहे 3x 2x 4x. काय होणार 3x अधिक 2x अधिक काय होणार तर 4x होणार. चला 27 बरोबर काय होणार बघा 2 आणि 3 5, 5 आणि 4 काय होणार 9x. बघा 9 तिकडे गुणीला इकडे येऊन काय होणार भागीला, म्हणजे 27 भागीला 9 बरोबर काय होणार तर x होणार. म्हणजे तुमच्या x किती निघणार तर 9 तिरी 27. म्हणजे x किती निघाला तुमच्या 9 तिरी 27. पण आपल्याला x नाही काढायला सांगितलं आहे मित्रांनो. तर सर्वात मोठी बाजू किती सेंटीमीटर असेल ते सांगायचे आहे आपल्याला. बघा सर्वात मोठा गुणोत्तर कोणता दिसत आहे तुम्हाला 4x दिसत आहे. म्हणजे साहजिकच आहे सर्वात मोठी बाजू काय असणार तर 4xच असणार. म्हणजे काय मोठी बाजू, मोठी बाजू बरोबर काय होणार तर 4x. पण मला सांगा आपल्याकडे x आहे ना, x किती निघाला 3 निघाला. तर काय x च्या जागी 3 ठेवा, म्हणजे काय होणार 4 गुणीला 3 बरोबर काय होणार तर 4 तेरी 12 सेंटीमीटर. म्हणजे सर्वात मोठी बाजू काय असणार मित्रांनो 12 सेंटीमीटर. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 एकदम काय आहे तुमचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. हा पुढचा प्रश्न काय आहे तर प्रश्न क्रमांक 6. बघा काय म्हणते, एका विद्यार्थ्याचे सरासरी गुण किती आहेत जर तिला हिंदीत 75, इंग्रजीत 67, गणितात 58, विज्ञानात 83 आणि सामान्य ज्ञानात 92 गुण मिळाले असतील. बघा आपल्याला मित्रांनो काय विचारलंय सरासरी आणि काय दिले आहेत एखाद्या व्यक्तीला म्हणजे विद्यार्थिनीला, ठीक आहे, कोणत्या विषयात किती मार्क मिळाले आहेत ते सांगितलंय आणि आपल्याला त्याच्यावरून त्याची सरासरी काढायला सांगितलंय. बघा मला सांगा, नेहमी मी सांगत असतो तुम्हाला सरासरी म्हणजे काय होते, सरासरी म्हणजे काय होते तर सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागीला काय होते तर मित्रांनो एकूण संख्या. ठीक आहे. बघा आपल्याला सरासरीच काढायची आहे. मग मला सांगा आपल्याकडे संख्या कोणकोणत्या आहेत, 75 आहे, 67 आहे, 58 आहे, 83 आहे, 92 आहे. ह्या सर्वांची काय होणार तर मित्रांनो बेरीज होणार. म्हणजे काय होणार तर 75 अधिक 67 अधिक 58 अधिक 83 अधिक काय होणार तर 92. ठीक आहे. भागीला एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजे त्या किती संख्या आहेत, किती संख्या आहेत पहा 1 2 3 4 5 भागीला काय होणार तर 5 होणार मित्रांनो. त्या एकूण संख्या किती आहेत तर 5 आहेत. चला करा बेरीज. कसे करा, तोंडी येत असेल तोंडी करा, नसेल येत जसे येते तसे करा. बघा मोठ्यात मोठी बेरीज वजाबाकी कशी तोंडी करायची ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे मित्रांनो. ते नक्की तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी बेरीज तोंडी करता येणार. सध्या मी तुमच्या पद्धतीनेच चालतो. ठीक आहे. काय होणार 2 आणि 3 5, 5 आणि 8 13, 13 आणि 7 20, 20 आणि 5 काय होणार 25, 25 चे 5 हातचे आले किती 2, 2 आणि 9 11, 11 आणि 8 19, 19 आणि 5 किती होणार 24, 24 आणि 7 30, 30 आणि 7 काय होणार तर 37. म्हणजे काय होणार 375 भागीला काय होणार तर 5 होणार. बघा कोणत्याही संख्येला म्हणजे 5 ने भाग करायची असेल तर ज्या संख्येला 5 ने भाग करायची असेल मित्रांनो त्या संख्येचे डबल करा, एक अंक सोडून पॉईंट द्या, तुमचं उत्तर निघेल. ठीक आहे. हे भरपूरदा ट्रिक सांगितलो, नसेल जमत ट्रिक तर मग बेसिक पद्धतीने भाग द्या. काय होणार 5 7 35, हातचे आले 2, 5 5 25, म्हणजे किती येणार मित्रांनो 75. हा 75 काय आहे मित्रांनो तुमची सरासरी आहे. तर कोणता ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा 11चा वर्ग किती, एकदम सोपी. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. 11चा वर्ग म्हणजेच काय तर वर्ग म्हणजे स्क्वेअर. आणि ज्यांना माहित नसेल स्क्वेअर कसे काढतो तर ज्या संख्येला त्याच संख्येने गुणा करा, तुमचं काहीतरी उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. कमेंट करून याचं उत्तर सांगा तुम्ही. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते
15,500 बटे 5चे परिणाम काय असेल? म्हणजे जर 15,525 भागीला आपण जर 5 केला तर याचे उत्तर किती येणार ते सांगायचे आहे. जर डायरेक्ट नसेल येत मित्रांनो काही हरकत नाही, तुम्ही बेसिक पद्धतीने करा, आपल्याकडे तेवढा वेळ असतो. काय तर 15,500 किती आहेत? 15,525. ठीक आहे, भागीला काय करायचे आहे तर 5 करायचे आहे. काय होणार? 5 ते 15 0 खाली 5 आले, 5 1 5 0 खाली आले 2, 5 0 0 2 आणि 5 खाली येणार, 5 5 25. बघा भागाकार तर येतच असेल मित्रांनो. जर तुम्हाला समजा भागाकार देखील नसेल येत तर फार कठीण आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 3105. कोणता ऑप्शन बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर 1. किती? 3105. हा काय तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? जर एका टाकीत 400 लिटर पाणी असेल आणि 100 लिटर अधिक घातल्यात ती पूर्ण भरत असेल तर त्या आधी किती टक्के पाणी होते? म्हणजे काय म्हणलंय? जर एका टाकीत 400 लिटर पाणी असेल आणि 100 लिटर पाणी अधिक त्याच्यात टाकल्यावर ती टाकी पूर्ण भरते, म्हणजे त्या टाकीत एकूण पाणी किती मावत असेल? क्षमता काढू त्या टाकीची. त्या टाकीची क्षमता म्हणजे तिच्यात पाणी एकूण किती मावत असेल. आधी किती होता? 400 लिटर. मग 100 लिटर भरल्यावर ते पूर्ण भरते, म्हणजे त्या टाकीत पाणी मावते किती? तर 500 लिटर. त्या टाकीची क्षमता किती आहे? 500 लिटरची. तर काय म्हणते? 100 लिटर अधिक घातल्यावर ती पूर्ण भरत असेल तर त्यात आधी किती टक्के पाणी होते? म्हणजे हे जे 400 लिटर आहेत हे 500चे किती टक्के होते ते आपल्याला सांगायचे आहेत. तर कसे काढणार मित्रांनो? बघा, किती पैकी सांगायचे? टोटल आहे 500. 500 पैकी किती भरला होता? तर 400 लिटर भरला होता. हे टक्केवारीत सांगायचे आहेत, म्हणजे गुणीला काय करायचे आहेत? तर 100 करायचे आहेत. टक्के काढायचे असले तर गुणीला 100 करायचे. आधीच पहिलाच प्रश्न होता वाटते मला, पहिला की दुसरा होता. मग काय करायचं? 2 0 कॅन्सल होणार. बघा काय होणार? 5 8 40 आणि हा 1 0, म्हणजे किती टक्के होणार? 80%. हा एकदम तुमचा बरोबर उत्तर आहे मित्रांनो. कोणता? तर ऑप्शन नंबर 4 हा एकदम उत्तर बरोबर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 10. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 9/2 असेल आणि पहिली संख्या 180 असेल तर दुसरी संख्या किती? बघा, 9/2 गुणोत्तर आहे मित्रांनो. गुणोत्तर किती दिलाय? तर आपल्याला 9/2 दिलाय. गुणोत्तर गुणोत्तर किती दिलाय आपल्याला? गुणोत्तर 9/2. ठीक आहे, तर त्याच्यात पहिली संख्या कोणती असणार सांगा बरं? पहिली संख्याला आपण घेणार, पहिला गुणोत्तर काय आहे? 9, म्हणजे पहिली संख्या घेणार आपण 9x मित्रांनो, आणि दुसरी संख्या काय घेणार? तर 2x. ह्या झाल्या तुमच्या दोन संख्या. तर काय म्हणते? पहिली संख्या जर 180 असेल म्हणते. बघा पहिली संख्या किती आहे? 9x. पण हे किती आहे म्हणते? ही जी ओरिजिनल पाहिजे 180 आहे म्हणते, म्हणजेच x किती होणार मित्रांनो? हा 9 गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार? तर भागीला होणार. 180 भागीला 9, म्हणजेच x किती होणार? 9 दुनी 18 आणि हा 1 0, म्हणजे तुमचा x येणार मित्रांनो 20. x किती येणार तुमच्या? 20. 20 बरोबर लिहून घ्याल. एक्स किती आलं तुमच्या? 20. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का? नाही. तर दुसरी संख्या किती असेल ते विचारलं आहे आपल्याला. दुसरी संख्या किती आहे? दुसरी संख्या 2x आहे मित्रांनो. पण बघा ना, एक्स आहे आपल्याकडे. एक्स किती आहे? 20. तर गुणीला करा 20, म्हणजे काय होणार? 2 दुनी 4, म्हणजे 40. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? तर 40. काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर. कोणता? ऑप्शन नंबर 1 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 11. काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज 61 आहे. जर पहिली संख्या 20 असेल तर दुसरी संख्या किती असेल ते सांगायचे आहे आपल्याला. ठीक आहे, हे जे डॉट आहेत हे चुकीने आले आहेत. ठीक आहे, ऑप्शन मध्ये बघा, दोन संख्यांची बेरीज 61 आहे. जर पहिली संख्या 20 असेल तर दुसरी किती असेल सांगता नाही येत का तुम्हाला? तसा तर तोंडीच उत्तर निघते याचं. कोणती असेल मित्रांनो? 41. कारण की 20 आणि 41 किती होणार? तर 61 होणार. तरी पण जर नसेल येत काढायचं कसं? बघा, पहिली संख्या किती दिली? 20 दिली आहे. दुसरी संख्या घ्या x, बरोबर किती होणार? 61. यांची बेरीज किती आहे? 61. म्हणजे काय होणार? बघा, हा प्लस मध्ये आहे, तिकडे जेव्हा मायनस होणार, x काय होणार? 61 मायनस 20, म्हणजेच x किती येणार तुमच्या मित्रांनो? 41. x किती येणार? 41. कोणता ऑप्शन आला? ऑप्शन नंबर 3 आला. ही शिफ्ट फार सोपी होती मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगसाठी. ठीक आहे, तर असं विचारायचं नाही की सर एवढंच केलं तर होईल का? कोणत्या शिफ्ट सोपी येऊन जातात, कोणत्या शिफ्ट भारी येऊन जातात. तर हे सोपी पैकीच आहे. बघा, आणखी हा प्रश्न आला. काय आला?
प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो 15, 12, 35 यांची काही सरासरी किती? सरासरी आताच सांगितलं मित्रांनो, सरासरी म्हणजे काय होते तर सर्व संख्यांची बेरीज आणि भागीला एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज आता डायरेक्ट करू. काय होणार 15 अधिक 25 अधिक काय होणार तर 35 भागीला एकूण संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहेत 3. चला करा बेरीज. काय होणार 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 चे 5 हातच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 किती होणार तर 7 भागीला काय होणार 3. 25 तेरे 75 म्हणजे काय होणार 25. याची सरासरी किती येणार मित्रांनो 25. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे की नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 13. बघा काय म्हणते प्रश्न 2 आणि 6 मसावी किती आहे? 2च्या आणि 6च्या मसावी काढायच्या आहे मित्रांनो. मसावी म्हणजे काय बघा असा बॉक्स तयार करायचे 2 आणि 6 लिहून घ्या. अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की ते जिने दोघांना पण भाग जातो. बघा दोन्ही दोघांना पण भाग जातो. दोन्ही काही दोघांना पण भाग जातो. बघा बे एक बे बे तेरे 6. तर ज्या संख्येने दोघांना पण भाग गेला त्यालाच आपण मसावी म्हणतो. ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने दोघांना पण भाग गेला त्याला काय म्हणतो आपण मसावी म्हणतो. तर कोणता ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर 2. किती आला 2च आला आपला. दोन्हीच भाग गेला या दोघांना पण म्हणजे उत्तर काय येणार तुमचं मसावी ऑप्शन नंबर 2. आणखी आपल्या चॅनलवरती एकदम चांगल्या पद्धतीने लसावी आणि मसावी कोणत्या पद्धतीने काढायचं ते शिकवलं आहे मित्रांनो. तो एकदा व्हिडिओ पाहून घ्याल. अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे फक्त जास्त काही नाही त्याच्यात. बघा 260च्या 10% मूल्य किती? बघा कोणत्याही संख्येचे 10% काढायचे आहे. 10% म्हणजे काय 10 भागीला 100. ठीक आहे एवढं सोडवण्यापेक्षा एक झिरो काय करून टाकायचं कॅन्सल. कसं होते हे एक कॅन्सल केला तर वाचते किती 26. म्हणजे कोणत्याही संख्येचे 10% काढायचे आहेत मित्रांनो तर त्याचं एक झिरो कॅन्सल करून टाका म्हणजे काय उत्तर येणार तुमचं 26. पण जर तुम्हाला असा विचार आला की सर जर 375चा आम्हाला 10% काढायला सांगितलं तर 288च्या 10% काढायला सांगितलं तर किंवा 300च्या 10% घेऊ. ठीक आहे 300चे 10% काय होणार 1 झिरो कट करा काय वाचणार तुमच्या 300 वाचणार. पण यांच्या 10% काढायचे असेल तर कसं काढायचं काही नाही एक अंक सोडून पॉईंट देऊन द्या. बघा काय होणार 37.5 हे काय होणार तर याचे 10% होणार. 288चे 10% 28.8 एक अंक सोडून पॉईंट देऊन द्यायचा बस. तुमचं काय निघणार तर 10% निघून जाणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते 30, 120 आणि 15 यांच्या चतुर्थ समानुपाती म्हणजे काय फोर्थ प्रोपोर्शनल्स किती असेल? बघा चतुर्थ समानुपाती काढायची बिलकुल सोपी पद्धत आहे मित्रांनो. आधी ज्या दोन गोष्टी दिल्यात त्यांना काय करायचं बघा पहिल्या दोन दिल्यात म्हणजे 30 भागीला 120 करा याच्या बरोबर करा आणि काय होणार 15 भागीला चतुर्थ म्हणजे चौथा काढणी आहे त्याला एक्स घ्या. चौथा काढणी आहे त्याला काय घ्या तर एक्स घ्या. बघा काही कटत असतील तर काढून घ्या. काय होणार 30 एक 30, 30 120. बघा एक्स इकडे भागीला इकडे येऊन काय होणार गुणीला 1 गुणीला एक्स म्हणजे एक्स होणार आणि हे इकडे जाणार काय होणार 15 गुणीला 4 म्हणजे तुमच्या एक्स किती येणार मित्रांनो 15 × 60. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर तुमचं 60 आहे मित्रांनो. चला ही शिफ्ट एकदम सोपी होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15व्याचं उत्तर किती येणार तर आपला 60 येणार. चला अशा पद्धतीने तुमचे मॅथचे 15चे 15 प्रश्न झाले. आता काय करणे मित्रांनो आता आपल्याला बघायचे रिजनिंगचे प्रश्न. ठीक आहे चला काय म्हणते खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षर येईल? बघा इथंच बघा आता वाय कितव्या क्रमांकावर येतो 25व्या, व्ही 22व्या, एस 19व्या. ठीक आहे चला इथं बारीक होता इकडे घेतो मी याला. काय प्रश्नचिन्ह वाय व्ही एस पी एम. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचे आहे. कसं काढणार बघा हा वाय जो आहे वाय 25व्या क्रमांकावर असतो, व्ही 22व्या क्रमांकावर, एस 19व्या, पी 16व्या आणि एम 13व्या क्रमांकावर असतो. ठीक आहे आता याच्या पुढे काय येईल ते कसं माहीत होईल जेव्हा आपण मागे पाहू याचे की कोणती सिरीज फॉलो होत आहे कोणता नियम लागत आहे ते पाहू मित्रांनो. बघा 25 मधून -3 केले 22 येते मित्रांनो.
22 मधून -3 केले किती होते 19 येते. 19 मधून -3 केले 16 येते आणि 16 मधून -3 केले तर किती 13 येते. म्हणजे काही सर्व जागून -3 होत आहेत. म्हणजे इथं जे संख्या असेल तिच्यातून जर -3 केला तर आपल्याला उत्तर किती मिळायला पाहिजेत 25 मिळायला पाहिजेत. म्हणजे कशातून आपण -3 करू की आपल्याला उत्तर 25 मिळेल. तर तुम्ही म्हणाल सर 28 मधून करा ना. 28 मधून -3 केले आपल्याला उत्तर किती मिळते 25 मिळते. पण प्रॉब्लेम एक आली की आपल्याकडे तर 28 नंबर आहेतच नाही. एक्स वाय झेड पर्यंत गेला. झेड तर 26व्या नंबरवर येतो. झेड कितव्या नंबरवर येतो 26व्या नंबरवर येतो. पुढे तर मग ABCD चालू होते. ठीक आहे ABCD. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो बघा 26च्या वरती गेले किती आले 28. तर काही नाही सिम्पली 28 मधून -26 करून द्या किती आले 2. आणि दुसऱ्या नंबरवर कोण असतो मित्रांनो बी. तर म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार तुमच्या बी. कोणता आहे का ऑप्शन मध्ये आहे ना कोणता ऑप्शन क्रमांक 2. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार तुमच्या बी येणार. एकदम सोपी. समजत आहे का तुम्हाला. चला समजत असेल तर हो म्हणा. हा काय दिलंय खालील संख्या मालिकेत गहाळ संख्या कोणती आहे ते सांगायचे आहे आपल्याला. बघा खालील संख्या मालिकेत गहाळ संख्या कोणती आहे ते सांगायचे आहे. हा इथं प्रश्न क्रमांक हा इथं नाही आहे मित्रांनो. हा चुकीने टाईप झाला आहे इथं. ठीक आहे तो आखरीच्या बाजूला आहे. बघा काही होत आहे का मी यांना इकडे लिहून घेतो. बघा काय 41 63 85 107 129. बघा काही होत आहे का मी जर माझ्या यांनी पाहत आहोत तर मला काय दिसत आहे मित्रांनो की प्रत्येक जागी बघा 41 आणि 63 मध्ये काही +12 केला. 41 मध्ये +12 केला 63 मिळतात. 63 मध्ये +12 केला 85 मिळतात. 85 मध्ये जर +12 केला तर 107 मिळतात आपल्याला. 107च मिळणार ना. 85 नाही 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 एक मिनिट माझे चुकत आहे. 12 नाही मित्रांनो काय होणार 22. एक मिनिट माझं चुकलं. हा 2 4 ठीक आहे. किती मिळवणार आपण 22. 22 प्लस करायचे मित्रांनो 12 नाही. बघा 41 मध्ये 22 प्लस करा 63 मिळणार. 63 मध्ये जर आपण 22 प्लस केला तर आपल्याला 85 मिळणार. 85 मध्ये जर 22 प्लस केला तर किती मिळणार आपल्याला 107. आणि जर तुम्ही काय 107 मध्ये जर 22 प्लस केल्या तर तुम्हाला काय मिळणार 129. जर आपल्याला पुढची संख्या बघायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो 129 मध्ये 22 जोडावे लागेल. काय होणार 9 आणि 2 11ची 1 हातच्याला 1 2 आणि 4 2 आणि 2 4 4 आणि 1 5 आणि हा 1 जसाचा तसा. म्हणजे किती येणार 151 उत्तर. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला सोपीच होता मित्रांनो हे. हा काय म्हणते प्रश्न क्रमांक 3. एका रांगेत स्नेहा हिचे पुढील बाजूने स्थान 15वे आहे आणि मागील बाजूने 15वे आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. एकदम सोपी प्रश्न. बघा काय करायचं काय पुढील आणि मागील बाजूने दिलाय तर काय करायचं पुढेहून जेवढा क्रमांक आहे आणि मागून -1 करायचं. बघा पुढेहून क्रमांक किती आहे 15. मागेहून क्रमांक किती आहे 15. याच्यातून -1 करून घ्या मित्रांनो तुमचं उत्तर निघेल. बघा 15 आणि 15 काय होणार 30. 30 मधून 1 गेले किती राहणार 29. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार 29. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टाइमला 43 असे लिहिले जाते आणि वेनला 46 असे लिहिले जाते. त्याच सांकेतिक भाषेत TURN कसा लिहिला जाईल. बघा काय म्हणते पहिल्या याच्यात दिलाय आपल्याला टाइम TIME. याला किती लिहिलं आहे मित्रांनो 43 लिहिलाय. ठीक आहे. दुसरा काय आहे तर वेनला किती लिहिलंय मित्रांनो 46 लिहिलंय. आणि आपल्याला काढायचं कोणाचं आहे TURN किती येणार. बघा मला सीधं दिसत आहे की बघा टी कितव्या नंबरवर आहे 20. I 9व्या M 13व्या आणि ई कितव्या तर 5व्या. कितव्या तर 5व्या. बघा 20 आणि 9 29 होणार. बेरीज करून पहा ना यायची. जर नाही येत तोंडी कशी होणार 20 अधिक 9 अधिक 13 अधिक काय होणार तर 5 होणार. ठीक आहे चला करा 9 आणि 3 12. 12 आणि 5 किती होणार तर
12 आणि 5 17, 17चे 7 हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 किती होणार 4. बघा याची बेरीज किती आहे 47 येत आहे आणि 47 मधून किती मायनस केले आहे मित्रांनो 3 मायनस केले आहे. 47 मधून 3 मायनस करा किती येणार 43 येणार. 47 मधून किती मायनस केले आहेत तर 4 मायनस केले आहेत. सॉरी किती तर 4 लिहायला येते 3 लिहिलो पण म्हणलो 4. काही 47 मधून 4 मायनस करा मित्रांनो किती येणार उत्तर 43 आलंय. बरं याच्या पाहू बघा डब्ल्यू 23व्या क्रमांकावर असतो, एच 8व्या, ई 5व्या आणि एन 14व्या. चला करा यांची बेरीज काय होणार 4 आणि 5 9, 9 आणि 8 किती होणार 17, 17 आणि 3 किती होणार तर 17 आणि 3 होणार 20, 20च्या 0 मित्रांनो आणि हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 आणि 1 3, 3 आणि 2 किती अरे काही चुकत आहे का माझं. बघा एकदा डबल करू आपण बेरीज. चला असं नाही येत लिहून करू. बघा डब्ल्यू कितव्या क्रमांकावर येतो डब्ल्यू येतो 23, एच येतो 8व्या क्रमांकावर, ई येतो 5व्या क्रमांकावर आणि हा कितव्या 14व्या. ठीक आहे काय होणार 3 आणि 8 ठीक आहे 3 आणि 8 11, 11 आणि 5 16, 16 आणि 4 20, 20च्या 0 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 किती होणार 5. बघा 50 उत्तर आला पण आपला इथे 46 उत्तर आहे म्हणजे याच्यातून पण किती मायनस केलं आहे 4 मायनस केलं आहे. 50 मधून 4 गेले किती होणार 46 म्हणजे उत्तर याच्यात पण किती येत आहे 46. म्हणजे जेवढे काही बेरीज असेल त्या बेरजेमधून किती मायनस केले आहे तर 4 मायनस केले आहे. म्हणजे याच्या सांगा टी 20व्या नंबरवर येतो, यू 21व्या, आर 18व्या आणि एन 14व्या. चला यांची बेरीज करा काय होणार वरती घेऊ आपण काय होणार 20 अधिक 21 अधिक 18 अधिक काय होणार तर 14. 1 आणि 8 9, 9 आणि 4 किती होणार 13, 13ची 3 हातच्या आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 किती होणार 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 किती होणार 7. ठीक आहे पण मायनस किती करणे आहेत आपल्याला 73 मधून -4 करणे आहेत म्हणजे किती उत्तर येणार 69. किती उत्तर येणार म्हणजे यांची बेरीज -4 किती येणार 69 उत्तर येणार. कोणता ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. हा काय आहे प्रश्न क्रमांक 5. काय म्हणतो एका मुलाने पश्चिम दिशेस चालण्यास सुरुवात केली, नंतर तो उजवीकडे वळला, पुन्हा उजवीकडे वळला आणि शेवटी डावीकडे वळला. आता तो कोणत्या दिशेला जात आहे. बघा दिशा माहित आहेत का मित्रांनो तुम्हाला. हे असते उत्तर, हे असते दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम. ठीक आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. तर तो त्याने कोणत्या दिशेला जाणे सुरुवात केला पश्चिम दिशेला. बघा जर त्याने इथून सुरुवात केली तर तो पश्चिम दिशेला गेला आधी, मग नंतर चालायला सुरुवात केली, नंतर तो उजवीकडे वळला. बघा आधी तो असा गेला मग उजवीकडे वळला, उजवा हात कोणता वरच्या बाजूचा म्हणजे तो कोणत्या बाजूला गेला वरच्या बाजूला गेला. मग आणखी काय म्हणते तो उजवीकडे पुन्हा उजवीकडे वळला. बघा तो वरती गेला आणि पुन्हा उजवीकडे वळला, उजवा हात कोणता होणार हा म्हणजे ह्या बाजूला आणखी तो वळला. ठीक आहे आणि शेवटी डावीकडे वळला आणि शेवटी काय म्हणते डावीकडे वळला. तो आता असा जात आहे डावी बाजू वरची असणार, डावी बाजू काही तर वरची असणार. आता तो कोणत्या दिशेला जात आहे बघा वरची दिशा, वरची दिशा कोणती असते उत्तर असते. कोणती असते उत्तर असते. बघा ना इथंच मी तुम्हाला लिहून दिलं वरची दिशा कोणती आहे तर उत्तर आहे म्हणजे तो उत्तर दिशेला चालला. तर चला मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या 15 प्रश्नांचा हा सेट आज कंप्लीट झाला. फार सोपी शिफ्ट होती मी मान्य करतो पण सोपे पण प्रश्न देखील येतात आपल्याला. ठीक आहे काय आपल्याला रॉकेट सायन्स नाही शिकायचं आहे मित्रांनो की खूप भारी भारी विचारणार आपल्याला. ठीक आहे सोपी सोपी प्रश्न असतात. तर चला PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला PDF साठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. आणि एक गोष्ट जर तुम्हाला माझी शिकवणी आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही आपल्याला सपोर्ट कराल तर मी तुमच्यासाठी काही ना काही चांगलं करू शकणार. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद जय महाराष्ट्र.